आहात राजगड न्यूज, सत्यता हीच आमची ओळख। नमस्कार, दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। मी अलका शिंदे। खरं तर जेजुरीमध्ये नव्यानेच एक मल्हार नाट्यगृह म्हणून इमारत उभी राहिली। त्याचं काम आता चालू आहे आणि ते काम चालू असताना आणि भाजी मंडईचंही काम चालू आहे। ह्या दोन्ही गोष्टींमध्ये कामाचं अर्धवट सगळ्या ठिकाणची छोटी छोटी कामं राहिलेली आहेत आणि ती काम पूर्ण नसताना त्या इमारतीचं कंप्लीशन लेटर नगरपालिकेने दिलंय का ते पाहिलं नसताना सुद्धा जर शरदचंद्रजी पवार, सुप्रिया ताई किंवा संजयजी जगताप हे जर उद्घाटनाला येत असतील तर ह्याच्यासारखं दुर्दैव खरंच कुठेच नाही। कारण सरकारी वास्तू जी केंद्र सरकारच्या निधीतून किंवा केंद्र सरकारने दिलेल्या पैशातून काम चालू आहे आणि ह्याच्यामध्ये एक ठराविक पक्ष येतो आणि उद्घाटन करायला सगळीकडे गाजावाजा करतो, तर ते असं होणार नाही। कारण पहिलं हे सोपं होतं, आता तसं तुम्हाला सोपं होऊन देणार नाही। कारण जी कामं नियमात आहेत ते नियमातच करावी लागतील आणि जर नियमात नाही झाली तर आम्ही तुम्हाला जागा पण दाखवू आणि ज्या काही गोष्टीचे पुरावे आहेत तेही दाखवू। त्यासाठी भारतीय जनता पार्टी पहिली सज्ज आहे। दुसरी गोष्ट, त्या मल्हार नाट्यगृहामध्ये ज्या खुर्च्या लावल्यात त्यांना महाराजांची पगडी असते तसा फोटो लावलाय। प्रत्येक खुर्चीला जर तुम्ही पगडीचा फोटो लावलाय तर ती पगडी नाटक बघताना किंवा एखादा कार्यक्रम होताना तिथे नाटक होणारच नाहीत, हे मी आत्ता लिहून देऊ शकते। परंतु तिथे जे काही कार्यक्रम होतील ते कार्यक्रम होत असताना एकमेकांचे पाय पुढच्या माणसाला, पुढच्या खुर्चीला, त्या खुर्चीला पाय लागणारच आहेत। तर हे योग्य आहे का? संकल्पना आमदार संजयजी जगताप असं नाव देण्यात आलेलं आहे। आता आमदार साहेबांना पण माहिती आहे की नाही मला माहित नाही, परंतु ही वास्तू जेजुरीकरांची आहे तर त्याला कोण्या एकाचं नाव देण्यात कितपत योग्य आहे? तर ते एकाचं नाव न देता तिथं तुम्ही जेजुरी गाव करा किंवा सगन भाऊ करा, काही करा, वेगळं नाव काहीतरी द्या। आमचं गावातले बरेच लोक आहेत, समाज बरेच आहेत, त्याच्यातून सगळ्यांना बसून बोला आणि नाव काढा, असं काहीतरी करता आलं तर बघा। पण विनाकारण एकाच्याच नावाचा तोरा लावून संकल्पना झाली हे म्हणणं योग्य नाही। कारण ती सरकारी वास्तू आहे। सरकारी वास्तूला कुठल्याही एका नेत्याचं किंवा एका माणसाचं नाव देण्यासाठी योग्य नाही आणि त्याला आमचा पूर्ण विरोध आहे। दुसरी गोष्ट, त्याच वास्तूमध्ये कॅन्टीन झालंय। त्या कॅन्टीनमध्ये कॅन्टीनच्या बाजूला जो फोटो लागलाय त्याला लोकांचे पाय लागतील असे फोटो लागलेत आणि ते आपल्या देवांचे आहेत, आपल्या महाराजांचे आहेत, तर ते कोणाला दिसलं नाही का? तर ह्या सगळ्या गोष्टी जरा बघून कंप्लीशन लेटर नगरपालिकेकडून घेऊन मग जर तुम्ही वास्तूचं उद्घाटन केलं तर आम्ही सुद्धा त्यासाठी स्वागत करू आणि आम्हीही त्या वास्तूला उद्घाटनासाठी आम्ही सर्वजण हजर राहू। तर कंप्लीशन लेटर जर नसेल तर त्या वास्तूमध्ये उद्घाटनाला आम्ही भारतीय जनता पार्टी पूर्ण विरोध करतोय आणि आम्ही ते उद्घाटन होऊ देणार नाही, त्याचा आम्ही निषेधच करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजगड न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा। rajgadnews.com या वेबसाईटला भेट द्या।